अभिनेते किरण माने हे बिग बॉस पासूनच चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व. त्यांना ओळख मिळाली ती स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेतून. त्यानंतर ते कलर्स मराठीवरील बिग बॉस मध्ये आणि नंतर सिंधुताई माझी माय, चिंदी बनली सिंधू या मालिकेत झळकले. त्यांनी आजवर अनेक नाटकात आणि चित्रपटात सुद्धा काम केलंय. किरण हे त्यांच्या सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सोशल मीडियावरून ते आपली मतं, भावना ठामपणे व्यक्त करत असतात. त्यातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते नुकतेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भेटले तेव्हा त्यांच्यात काय बोलणं झालं हे त्या पोस्टवर कॅप्शन मधून व्यक्त केलंय. त्यांनी लिहिलंय की, किरण्या, हल्ली तू तलवारच उपसली आहेस. मस्त लिहितोस, मी वाचत असतो तुझे लेख. पूर्वी लय शांत होतास लेका, मुंबईत घर घेतलंस ना? नाहीतर एक फ्लायओव्हर बांध साताऱ्यापासून इथपर्यंत. किती दिवस सातारा मुंबई प्रवास करत फिरणार आहेस? अशोक मामा भेटल्या भेटल्या सुरू झाले. लय 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 दिवसांनी भेटलो मामांना, तेही शिवाजी मंदिरमध्ये. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मनोमिलन नाटकाच्या वेळची आमची घट्ट मैत्री आज मी मामांच्या मनात आहे हे बघून लय भारी वाटलं. मज्जा आली. आज दिन बन गया. तर अभिनेते किरण माने हे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 13व्या चित्रपटात झळकणार आहे. तर तुम्हाला किरण यांचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.